त्याचा बघून मी नाही घेतले. जलते ना जसे पाहिजे तसे भेटले नाही तर फायदा काय. हे बघा हे अशी भेटले, या आम्हाला अशी नव्हती पाहिजे. अकेले निघलोगे क्या? चला मग आपण दोघं जाऊ कोणी नसेल तर. हा हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर डायरेक्ट ना दुकानावर येऊनच ब्लॉगिंग चालू केले. सो मावर वगैरे तर सर्व लावलेला आहे आपला एकदम भारी. भाव झोपे पण भाव एक नंबर आहे खायला. वाईट कोलपी आहे तिथं, 2 गमेला भरलेलं ना तिकडे पोहोचे आहेत. भाव बघा किती भारी आहे. हे हलवा, गाड्या, सुरमया पण मोठ्या आहेत. पापलेट पण आहेत, पापडी पापलेट आहेत, वाईट पापलेट आहेत, बस काला मासा ये पापलेट आहेत, मांदेली आहे, बोंबील, बागरत. पाऊस पडलाय सकाळी सकाळी पाऊस पडला तर वेगळंच वाटतं. पूर्ण पाय वगैरे भिजलेत, चिकचिक वाटतं एकदम. 3 वेळा पडून गेला पण एकदा असं जोरात नाही पडला की आमचा भला नाही गेला त्यांनी. ड्राम वगैरे भरले तरी असतं आमचं. ड्राम बी नाही भरले ना काही नाही, थोडं पाणी भरलं त्याला काय अर्थ पड ना एकदम झाडा पावसाने पाणी अजून बी नॉर्मली चालूच आहे. तर चला पहिले एक चाय पिऊ, नंतर पुढचं काम करू आपण. चला तर काय एक चाय पिऊन घेऊ मस्त ना, एक तोच खाऊ सकाळी. यो चायवाला आपला चायवाला गावाला गेले. मग आता जवळच आपला दुकान तिकडे नाही हो इथे. मग जवळच होतं बरं, पहिले चाय वगैरे पिऊन घेऊ मस्त. सकाळी पहिल्यावर चाय प्यायची मजा वेगळी असते. मेरा लेगा कि उसका चाय का लेगा? नहीं ना बस के भाई तेरा भी लूंगा ना यार. तो चला चाय वगैरे पिऊ मस्त. पैसे घेऊन जायला तर गाईज नाक्यावर ट्रॅफिक बघा किती आहे. इथून रॉंग वेने गाड्या घेतल्या तर बघा ट्रॅफिक किती आहे. पूर्ण रस्ता जाम झाले, जायला पण जागा नाही आहे. इकडे पण सरळ. हो लवकर आहे, टाइमपास नको करू. बघा गाईज पूर्ण जाम झाले, पार तिथपर्यंत झाले, रस्ता जाम झाला. बघा बोलेगाव पूर्ण ट्रॅफिकमध्ये भरले. चला तर गाईज आपलं सर्व काम वगैरे करून झालेलं आहे मस्त एकदम ओके. बरं वगैरे कापून झालं आहे. दादाला नाश्ता वगैरे म्हणजे सगळेच कामं झालेली आहेत. आज वैताग बी खूप येते काय सांगू ना. पाऊस पडतो तर अजून वैताग येते ना. पायाला कोया झाल्यात ना, कोया म्हणजे चिखल्या झाल्यात पायाला. चालू ना बरोबर असं जास्तीच दुखतं, जरा त्रास होतो ना. आता संध्याकाळी बघू, दादा आणि मी बूट आणायला जाईल. आता पहिले नाश्ता करून घेऊ मस्त. नाश्ता आला जरासा लेट झाला मला, तर पहिले नाश्ता करून घेऊ नंतर भेटतो तुम्हाला. तर गाईज मस्त ऊन पडलाय, क्लायमेट एकदम भारी वाटतं बघा. आभाळ कसं दिसतं बघा, एकदम पूर्ण सफेद झाले. आता काला कोण भरले, आता पूर्ण व्हाईट झाले. ऊन पडलं जरा बरं वाटतं. आता इथली जागा सुकली पाहिजे, ही लवकर सुकणार नाही. सगळी पाण्यानेच भरली, अख्खा रस्ता चिकचिक आहे. मस्त वाटतं क्लायमेट. ते गाईज दादानी बुटं घेतले बघा त्यासाठी. ब्रँड आहे ब्रँड. केव्हा घेतली? का घेतली रे? अरे घेतलीच का ते सांग. तुझं झालं पायाला कुया? तर गाईज पहिल्याच वर्ष असेल दादाच्या पायाला कुया झाल्यात ना, तर होत ना लवकर भाईला. सेफ्टीमध्ये घ्यायचं. पाऊस यायचा अगोदर बूट यायचं, पण यावर्षी पाऊस लवकर आला, बूट लेट आला. पहिला पण म्हणजे त्यांनी दुसरा घेतला, तो जो पाहिजे तो न भेटला त्याला. आता नाही त्यांनी घेतला ना भाई. आता बघा सुकर. आता 2-3 दिवसांत माझे पार बांधरले गाईज पाईप. तुला सगळा धावून घेतो आता संध्याकाळचे जाऊ ना. तुला बंद करायला आले का? बरं भजा पटकन काप. मी बरंच बी कापून ठेवलेलं, आज एकटाच होतो म्हणून कोणी नाही ना. आता दादा पण आलाय. पटेली मध्ये येते रे का बे. ए बाबू ये चल पटकन ये. चला तर गायचं आत्ताच घरी आलोय. आईला कसले घ्यावे ते काय माहित, आज 1:30 वाजला. ट्रॅफिक ना पावसामुळे कस्टमर बिलकुलच नव्हते. म्हणजे कसं नॉर्मली होते, एकदम जास्त पण नाही. सो आलं तर पहिले जेवण वगैरे करू, मस्त आराम करू न जाऊ. पहिले बुटं घेऊ
पायाची तर वाट लावली. हा पायाची तर वाट लावली. पहिले बुट घेऊ बाबा, आता बेकार हार होतो. चला पहिले बहिणीने बोलवलं जेवायला, तर पहिले जेवून घेऊया, नंतर पुढचं काम करूया. नाही तर रागवल लगेच 5-5 मिनिटाला रागवते बाबा. ती वहिनी पण लय डेंजर आहे. हा नाही तुला सांगावं लागतं तू असा तसा. चला पहिले जेवण करून घेऊ. चला तर काहीच दुकानावरती पोहोचलोय. सो इथे येऊन झोपले बघा. कोण याला का झोपू जायचं. चला आपलं एक काम सांगितलं का ऐकत नाही, नुसते येऊन झोपतं. चल चल जा धंद्याला का येऊन जाऊन झोपता इथं. तर चला आपण आपलं दुकान लावून घेऊ. बरं मी खाली ठेवते. पहिले दुकान वगैरे लावू, नंतर बूट घेऊन येऊ. बूटासाठी मी बिना चपली झालं पाहायला कुया जाम झालं. तर पहिले दुकान लावून घेऊ, नंतर चला तर काहीच मस्त बूट वगैरे घेऊन आलेले. दादाची वाट बघत होतो. दादा लगेच आला, लगेच जाऊन पहिले बूट घेतली बाई. तर त्रास होता तर बेकार. सो पहिले मी पण सेम घेतले, दादानी पण सेम. त्याचं बघून मी नाही घेतले. जलते ना जसे पाहिजे तसे भेटले नाही तर फायदा काय. हे बघा ही अशी भेटली, ही आम्हाला अशी नव्हती पाहिजे, आम्हाला टायगरची पाहिजे होती. तर चला आता भेटले ते भेटले नशिबाने. तर पहिले दुकान वगैरे लावून घेऊ. चला तर काही संध्याकाळच्या वाजल्यात 8 वाजून 10 मिनिटं झाले, जास्त टाइम नाही झाला ना. मस्त चाय प्यायला घेतो, मस्त गरम. पूर्ण भिजलो आज पावसात. या बायमुळे भिजलो, बाकी काय नाही. डबलची मेहनत करायला सांगितली. पहिले बोलले घरी जा, काटा घेऊन आलो. वापस बोलते ठेवून बोलते घरी. तर जाऊ दे आता काय नाही, आपलीच बाई आहे. तो पहिले चाय पिऊन घेऊ, मस्त गरम चाय. गरम चाय. या साईडला आई पण पिते चाय. तर चाय पिऊ. मग दादा गेले दादा दुकान बंद करायला, तर बघू. पहिले चाय पिऊ. चाय बघ कसं डेंजर दिसते. ही आई किती रोखते बघा ते मालवाल्याला. हे गाडीमध्ये माल आहे का इतर नसल म्हणून तो चालले तो सरळ. मालवाली गाडी आली कॉन्क्रीटची. नाही आपली लगेच चहा पिता उठली. बोलते पहिले माल डाली तर माल असलं तर टाकेल तो, तसं काय नाही. पण त्याचा कसा त्यांचं कामाचं असतं ना तो, म्हणून तो टाकला तर टाकेल, नाही तर नाही ना. आताच ही ट्रॅफिक क्लिअर झाली बघा थोडी. आपला दादा पण झाला टेम्पो घेऊन बघा आपला आपला टेम्पो. दादा काय चालवलं. चला तर काय संध्याकाळचे वाजले बघा 9 वाजून 10 मिनिटं झाल्यात. मस्त दादाने बर्फ कापायला घेतला. मस्त बर्फ कापायला घेतला. आणि मस्त या साईडला कीर्तन ऐकतो आम्ही. इंदूरकर महाराज. आपले प्रिया पण आले आज. कसे आले कॉलेज करून क्लास पण करतं. दुकान वगैरे बंद करायची तयारी चालू आहे. तो मी सगळी भांडी वगैरे घासून ठेवलेले बघा. एक साईडला बालदी पण घासले, टप पण घासलाय, त्याची भांडी पण घासले ना. फक्त बर्फ तोडायची तयारी आहे. हे तोडून लगे आपला सर्व मावरा वगैरे टाकायचा. बघा काय माहित कसलं रागायला. चला तर गाईज आपले भाऊजी आलेत बघा, मस्त रेनकोट वगैरे घालून शिंबोऱ्या पकडायला चालल्या. आता एकटेकडे जाणार आहेत. काल्याला गेल्या टाइम आहे बघा 10 वाजलेत. आम्ही त्याची वाट बघत तिथं थांबलोय आतापर्यंत. ये फोन लावते, स्विच ऑफ आहे. अकेले निकलोगे क्या. चला मग आपण दोघं जाऊ, कोणी नसेल तर आम्ही बघू. भाऊजी बोलले तर मोठे पकडायला जाऊ, नाही तर नाही. भाऊजी जवळ बॅटरी आहे. भाऊजी तसे डेंजर येतलंय, सगळे तयारीमध्येच असतात. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा लवकर.